आत्मवंदन अनघाताई, ऋताताई, आई आणि सगळ्यांना नमस्कार. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज गुरुपौर्णिमा. गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. गुरु म्हणजे तिमिराकडून प्रकाशाकडे नेणारे मार्गदर्शक तत्व. गुरु म्हणजे अज्ञानरूपी अंधारातून ज्ञानरूपी प्रकाशाकडे झेपावणारा मार्ग. आपलं आयुष्य घडविणारे आपले मायबाप, आई वडील, शिक्षक एवढेच नव्हे तर ती प्रत्येक व्यक्ती जिने आपल्याला कणाकणाने आणि क्षणाक्षणाला घडविले, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा असा हा आजचा दिवस. आपल्यासारखे अनेक जीव ज्यांना या प्रकाशाच्या मार्गाने जाता यावे, अशाच काहीतरी विचारधारेतून बहुधा आराधना ध्यानसाधना समूहाची निर्मिती झाली असावी. बरोबर ना? या समूहात सामील झालेल्या प्रत्येकाने आपल्या अंतरंगातील आत्मज्योत प्रखरपणे तेवताना, तेजोमय होताना पाहिली आहे. आध्यात्मिक उन्नतीचा सोनेरी मार्ग उत्तरोत्तर प्रकाशमय होत असल्याचा अनुभव घेतलाय. खरंय ना? चला तर आज आपण आपल्या आराधना ध्यानसमूहाच्या वतीने आई, अनघाताई आणि ऋताताई यांना आदरपूर्वक कृतज्ञता व्यक्त करूया. माझ्या हृदयातील भावना मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करते. आशा करते या भावना नक्की तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमचे शुभाशीर्वाद कायम आमच्या सगळ्यांवर बरसत राहतील. हो कशी उतराई माझी प्रेमळ ही माय, दुधावरची गसाय, हृदयात पांडुरंग, लोक कल्याणात दंग, ऊन पाऊस सावली, क्षणाक्षणाला बदली, अंतरंगी व्यापी तेज, दिव्य प्रकाशाचा साज, सुखद गतीचा स्पर्श, डोळ्या दाटे सदा हर्ष, प्रेमाने भरली जोळी, कंठी स्वरांची रांगोळी, प्रेमे भरली घागर, कृपा दृष्टीचा सागर, ध्यानी मनी गुरुमाय, भासे कामधेनु गाय, ठाव माझी मनाचा आणि भाव अंतरीचा, मनी माझता काहूर, नजरेत करी दूर, वात्सल्याचा वर्षाव, भक्तीचा अनंत भाव, कसे फेडू तुझे ऋण,
आले मी शरण. खूप छान दीपाली, खूप खूप छान, सुंदर, खूप सुंदर. खूप सुंदर खरंच. अगदी एकदम छान दीपाली, मला छान पण दीपाली आवडल्या ताई, संपूर्ण. मस्त, मी खूपच छान. मगाचं खूप परत बोलू छान, का? खूप छान. तेव्हा सुंदर. ऋता फुलांच्या मम- गुच्छा खूप बोला सुंदर. बोला बोला. ममता दीपाली म्हणाली खूप होती छान नंतर बनवलं व्हिडिओ. बोलायला. वनिता बोलते, वनिता काकू. बोला. नमस्कार. हा, नमस्कार. आज गुरुपौर्णिमा. आपल्या आयुष्यातील प्रत्येक वळणावरचे आपल्याला ज्ञान देणारे आई वडील, वडीलधारी आपले गुरुज. भौतिक जगापलीकडे जाऊन मनाला शांती आणि आंतरिक समाधान मिळवून देणाऱ्या आई ऋताताई व अनघाताईंना हृदयापासून नमस्कार. ऋताताई अनघाताईंच्या मार्गदर्शनामुळे, ज्ञानामुळे, संस्कारांमुळे, प्रेरणेमुळे व त्यांनी घेतलेल्या ध्यानामुळे आपले जीवन अधिक समृद्ध व यशस्वी बनत आहे. या दोन्ही माऊलींना साष्टांग दंडवत. आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्या नकळत टळून जातात. हे टळलेलं संकट म्हणजे गुरुकृपा. आपल्या शारीरिक आजारातून आपण सहज बाहेर पडतो, ही गुरुकृपा. आपल्याला मानसिक आधार, समाधान मिळते, ही गुरुकृपा. आंतरिक शांतता लाभते, ही गुरुकृपा. आपण नको असलेले विचार शरीरातून काढून टाकतो. आपले जीवन समृद्ध बनते, ही गुरुकृपा. आपल्या रोजच्या ध्यानात आपल्याला हे मार्गदर्शन करणाऱ्या आई ऋताताई, अनघाताई साष्टांग दंडवत. माऊली नमस्कार. सगळ्यांना नमस्कार. आपल्यातल्या गुरुतत्वाला माझे कोटी कोटी प्रणाम. इतकी सुखद आणि सुंदर भेट होती. जसं जणू काही वाटलं मोगऱ्याच्या ताटव्यांमधून हा सुगंध आपल्यापर्यंत आलेला आहे. थोडं भावुक केलं आपण सगळ्यांनी. दीपाली लावलेली प्रार्थना आणि तुझे स्वर हृदयाला भिडले ग. आणि जे चित्रीकरण केलं होतं ते अप्रतिम सुंदर, ओवीही सुंदर, त्याच्या मागचे स्वर सुंदर. काय बोलू. कधी कधी शब्दांच्या पलीकडे नाही व्यक्त होता येत. डोळ्यातनं पाजरायला लागतात ते शब्द आणि हृदय दाटून येतं. तुमचं प्रेम असंच शेवटच्या क्षणापर्यंत असू देत. वनिताताई, वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा. तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होत आणि इथे असणारी सगळे आराधना परिवारातील माझ्या बंधू भगिनींनो, खूप खूप शुभेच्छा. आपली सगळी स्वप्न पूर्ण होत, आपल्याला जे जे हवं ते सारं काही या साधनेतून आपल्याला मिळत. थँक्यू हीच ताई, प्रार्थना. थँक्यू सो मच. आणि आज गुरुपौर्णिमेनिमित्त अनघाताई आणि तुम्हाला खूप खूप माझे नमस्कार. साष्टांग दंडवत ताई, साष्टांग दंडवत, कोटी कोटी प्रणाम. आज गुरुपौर्णिमेनिमित्त दोघींनाही आणि तुमच्या मातोश्री पुष्पाताई, त्यांना पण खूप खूप धन्यवाद. आत्मवंदन ताई. थँक्यू सुषमाताई.